रामकृष्ण हरी मंडळी, कसे आज सगळे? मजेत ना? मजेतच राहा। संध्याकाळ झाली होती, म्हटलं पटकन स्वयंपाक करावा कारण मुलांना घेऊन जायचं होतं बाहेर। पण पावसाचं काही थांबायचं नाव नव्हतं, त्याला झालंय तरी काही कळत नाही। दिवाळी झाली तरी पडतोय बाबा, 31 करून जातोय की काय आता काही कळत नाही। उन्हाळा हिवाळा पावसाळ्याचं कॉन्ट्रॅक्ट त्यांनीच घेतलंय वाटतं, पण काय करणार आता, माणसं बदललीत म्हटल्यावर तो त्याने पण बदललंच पाहिजे ना। ऋतू तरी कसे सारखे राहतील? जाऊ द्या, असू द्या, जे व्हायचं ते होणारच आहे। मार्केटमध्ये गेले होते, मेथीची गड्डी घेतली 40 रुपयाला, घरी आणली, साफ केली, झाली 2 माणसांइतकीच। मग काय करणार, लसूण घेतला भरगतचं, गावावरून फुकट आणला होता, आईने पाठवलेला, घेतला लसूण जास्त। शेंगदाणे तर एवढे टाकले, घरात ते तर नेहमीच माझ्या नावाने बोंब मारत असतात, शेंगदाण्याचा वापर जरा कमी कर नाहीतर आम्हाला एक दिवस पित्त होईल। मिस्टर तर नेहमीच ओरडत असतात, पण शेंगदाणे तर टाकल्याशिवाय मला जमत नाही। कालवणात भाजीत शेंगदाणे लागतातच, आणि असंही मला आधी सवय नव्हती शेंगदाण्याच्या कालवणाची। आईकडे असताना आमच्या इकडे कांदा खोबऱ्याचं कालवण असायचं। सासूबाईंनी शेंगदाण्याची सवय लावल्यापासून कालवण आणि भाजी शेंगदाण्याशिवाय लागतच नाही चांगली, आणि सवय झाल्यावर माणसाचा सुटत नाही, बरोबर ना? मग काय, कचकून शेंगदाणे घेतले आणि टाकले भाजीमध्ये। मिस्टर तर नेहमीच ओरडत असतात, पण मी दुर्लक्ष करते कारण मला आवडतात म्हणून, आणि मुलांनाही आवडतात, पण त्यांना शेंगदाण्याचा पदार्थ अजिबात आवडत नाही। मग त्यांच्यासाठी केलं होते मसूरची आमटी। एक साईडला मस्त झणझणीत असा मसाला टाकला आणि मसूरची आमटी केली। त्यांना मसूरची आमटीही खूप आवडते। मेथीची भाजी आवडते, पण जास्त शेंगदाणा टाकलं तर रागराग करतात। मग आम्ही मेथीची भाजी खाणार आणि त्यांना मसूरची आमटी केली। एक साईडला मसूरची आमटी मस्तपैकी अशी झणझणीत करून घेतली। म्हटलं की चला आज भाकरी आणि भात बनवायचं बाकी राहिलेलं आहे, आणि जायचं बाहेर तर कॅन्सलच झालं होतं, म्हणून मुले फुगून बसली होती की दरवेळेस तू आम्हाला बाहेर कुठे न्यायचं म्हटलं का काही ना काही चालूच असतं। आणि हा चमचाही असा मसाल्याच्या ह्याच्यात फसला ना, काढत होते निघत नव्हता, म्हणून मसाला थोडासा खालून लागायला लागला। मग काय, पटकन चमचा बिमचा काढला आणि मसूर डाळ फेटून टाकली कालवणामध्ये, मस्त झणझणीत झाला। एक साईडला भाकरी करायला घेतल्या। संध्याकाळी आहे ना, भाकरी खायची मजाच वेगळी असते। अशी कालवण आणि भाजी असली ना, गरम गरम अशी मोठी भाकर बनवायची आणि जेवणाला घ्यायची। संध्याकाळचं चपाती वगैरेचे लाड नसतात बाबा, संध्याकाळी तर फक्त भाकरच होते। मस्त झणझणीत मेथीची भाजी एक साईडला बनवली, एक साईडला मसूरची आमटी केली आणि भाकरी बनवून घेतल्या। बाहेर जाण्याचं प्लॅनिंग तर कॅन्सल झाला होता, त्याच्यामुळे मी तर खुश होते, पण मुलं नाराज होती की तू दरवेळेस असंच नाटक करत असते, म्हणते जाणार पण घेऊनच जात नाही। आणि असंही शाळा चालू व्हायला आता 2 दिवस बाकी आहे। महिना झाला आहे पोरांनी घरात राहून इतकं पिडलं आहे ना, असं झालं होतं कधी शाळा चालू होती आणि कधी एकदाची ही पोरं शाळेत जातात आहे। आता राहिले इथून तिथून 2 दिवस। असंही शाळा चालू झाली का यांचा ताप नसतो, क्लास आणि शाळा ह्याच्यातच दिवस त्यांचा जातो। संध्याकाळचा टाईम झाला, मस्तपैकी ताट बीट मस्त भरून घेतलं आणि जेवायला बसलो। आणि कांदा आणि लिंबूशिवाय तर जेवणच जात नाही, कोणतंही कालवण असो, लिंबू आणि कांदा लागतोच मला, आणि माझ्याहीच बरोबर माझ्या मिस्टरांना सुद्धा लागतो। तर चला या जेवायला सगळ्यांनी। असा होता आजचा बेत, आणि असं आजची संध्याकाळ तर अशी गेली। मुलं तर फुगूनच होती की आम्हाला नाही जेवायचं, तू जेव। मग मी बसले जेवायला, वाट बघून तेही बसले जेवायला। तर चला, बाय बाय।